नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक असा घटक वाचणार आहोत ज्यापासून आपली खऱ्या अर्थाने इंग्रजी वाचनाची सुरुवात होणार आहे। बघा, पाठाचं नाव आहे प्रिया इन द व्हिलेज 1। प्रिया कोण? एक मुलगी आहे। इन द व्हिलेज म्हणजे खेड्यात राहते, व्हिलेज म्हणजे खेडेगाव। बघा, लिसन केअरफुली, लिसन म्हणजे ऐका, केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक। लुक इन टू युअर बुक, तुमच्या बुकमध्ये बघा। अँड से विथ मी, आणि माझ्यासोबत काय करा, फक्त वाचा। चला सुरू करूयात। बघा, तुम्ही काय करायचं, फक्त मी जसं वाचतो माझ्यानंतर 2-3 सेकंद तुम्हाला वेळ भेटेल, त्या वेळेत तुम्ही काय करायचं ते वाचायचं। चला, रेडी आहेत सगळे? बघा, मी जरा जवळ घेतो तुम्हाला दिसण्यासाठी, ठीक आहे? बघा, म्हणा हाय, आय एम प्रिया। आय एम प्रिया म्हणजे मी प्रिया आहे। पुढं, आय लिव्ह इन अ स्मॉल व्हिलेज। आय लिव्ह म्हणजे मी राहते कुठे, स्मॉल म्हणजे लहान, व्हिलेज म्हणजे खेड्यात। देअर आर मेनी हाऊसेस इन आवर व्हिलेज। देअर आर म्हणजे आहेत, काय आहेत? मेनी हाऊसेस म्हणजे खूप घरं, कुठे? आमच्या खेडेगावामध्ये। द हाऊसेस आर क्लोज टुगेदर। घरं कशी आहेत? क्लोज म्हणजे जवळ आहेत, टुगेदर म्हणजे शेजारी शेजारी, एकमेकांच्या एकदम शेजारी। पुढे पहा, देअर आर स्मॉल, वाचताय ना तुम्ही मागे माझ्या? हां, बरोबर, वाचा। लेन्स बिटवीन द हाऊसेस। देअर आर म्हणजे आहेत, काय? स्मॉल लेन्स म्हणजे लहान लहान गल्ल्या आहेत, कुठं? बिटवीन द हाऊसेस, घरांच्या मध्ये लहान लहान गल्ल्या आहेत। देअर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस। देअर आर म्हणजे तिकडे आहेत, काय आहेत? मेनी प्लांट्स अँड ट्रीज, प्लांट्स म्हणजे रोपटे आणि ट्रीज म्हणजे झाडं, कुठं? अराउंड म्हणजे सभोवती, कशाच्या सभोवती? बघा, घरांच्या सभोवती काय आहेत? झाडं आहेत। आलं लक्षात? चला पुढचा उतारा बघूयात। हे बघा, दाजी काका इज आवर नेबर। दाजी काका कोण आहेत? आमचे नेबर म्हणजे शेजारी। पुढची ओळ, ही कीप्स काऊज अँड बफेलोज। ही कीप्स म्हणजे ते ठेवतात, काय? काऊज अँड बफेलोज। ही मिल्क्स देम एव्हरी डे। ही मिल्क्स म्हणजे ते दूध काढतात, कोणाचं? गाई म्हशींचं। एव्हरी म्हणजे प्रत्येक आणि डे म्हणजे दिवशी। वी बाय मिल्क फ्रॉम हिम, आम्ही त्यांच्याकडून दूध विकत घेतो। इट्स नाईस अँड फ्रेश अँड वॉर्म। इट्स नाईस, नाईस म्हणजे चांगलं, फ्रेश म्हणजे ताजं, आणि वॉर्म म्हणजे थोडंसं कोमट, गरम गरम असते। आता स्वाध्याय बघा, नेम द थिंग्स। नेम म्हणजे नाव द्या, थिंग्स म्हणजे वस्तूंना। यू सी इन द पिक्चर, तुम्ही चित्रात जे बघसाल त्याला नावं द्या। चला सुरू करूया नावं द्यायला। बघा, हाऊसेस म्हणजे घरं, त्यानंतर पहा, वेल म्हणजे विहीर, मॅन म्हणजे माणूस, त्यानंतर बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी, लॅडर म्हणजे शिडी, चिल्ड्रन म्हणजे मुलं, बायसिकल म्हणजे सायकल, वुमन म्हणजे स्त्री, डॉग म्हणजे कुत्रा, गोट्स म्हणजे शेळ्या, बॉय म्हणजे मुलगा, कॅट म्हणजे मांजर,
ओल्ड वुमन म्हणजे वृद्ध स्त्री, कॉक म्हणजे कोंबडा, हेन म्हणजे कोंबडी, प्लांट्स म्हणजे रोपं. आलं लक्षात? सर्वांना समजलं असेल. थँक्यू.